नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे चवताळलेली प्रिया अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी आता खूपच जास्त खालच्या पातळीला गेलेली असते. ती इथे आता सायलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेली असते. पण इथे नेहमीप्रमाणे प्रियाचा प्लॅन ह्या वेळेला सुद्धा फसलेला असतो. प्रिया ही तोंडावरती पडत आता पुन्हा एकदा सायलीच्या हातून तिने जोरदार कानाखाली सुद्धा खाल्लेली असते. तर इथे पुन्हा एकदा प्रियाने तिला सगळ्यांनी आता तिला सेकंड चान्स दिलेला असतो. तिला माफ केलेलं असतं प्रतिमाच्या सांगण्यावरून. तरीसुद्धा प्रिया तिची कारस्थानं काही थांबवत नाही आणि ती पुन्हा सायली आणि अर्जुन या दोघांना वेगळं करण्याच्या नादामध्ये आता पुन्हा सगळ्यांच्या नजरेतून खाली पडलेली असते. तर आता सायली अर्जुन हे दोघेजण प्रियाच्या प्रयत्नामुळे वेगळे तर होत नाही, पण दोघेजण आता एकत्र मात्र आलेले असतात. तर इथे प्रियाचा प्लॅन आता उलटा फिरलेला असतो तिच्यावरती. तिने अर्जुन सायली या दोघांना वेगळं करण्यासाठी जो प्लॅन तयार केलेला असतो, तिच्या प्लॅनमुळेच इथे अर्जुन आणि सायली दोघेजण एकमेकांच्या जवळ आलेले असतात. तर इथे आता प्रियाने जो प्लॅन केलेला असतो त्याचं अचानक असं काय घडतं की अर्जुन सायली दूर होण्यापेक्षा एकत्र येतात. प्रिया तोंडावरती पडते, सायली तिच्या थोबाडीत मारते. असं काय घडतं की इथे प्रिया पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेतून खाली उतरलेली असते. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रियाला आता नव्याने कळलेलं असतं की अर्जुन आणि सायली हे दोघेजण कदाचित एकमेकांवरती प्रेम करतात. पण तिला खात्री नसते. तिला असं वाटत असतं की या दोघांचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, या दोघांचं काही एकमेकांवरती प्रेम नसेल. पण आता जेव्हा इथे प्रिया सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज पाठवते, तेव्हा अर्जुन तो मेसेज वाचून लगेचच तातडीने हायवेजवळच्या बागेमध्ये येतो. तिथे गार्डन असतो. तिथे अर्जुन 7 वाजायच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आणि त्याने सायलीसाठी गुलाबाची 1 डझन फुलंसुद्धा घेतलेले असतात सायलीला प्रपोज करण्यासाठी. कारण त्याला माहिती नसतं की तो मेसेज सायलीने न पाठवता प्रियाने पाठवलेला आहे. कारण प्रियाला त्यांच्या प्रेमाचं हे जे खोटं नाटक आहे ते उघडं पाडायचं असतं आणि म्हणून तिने हा प्लॅन केलेला असतो. पण आता प्रियाचा प्लॅन हा फसलेला असतो. कारण जेव्हा अर्जुनला वाटतं की हा मेसेज सायलीने पाठवलेला आहे, तो तातडीने आता गार्डनमध्ये जायला तयार होतो आणि प्रियासुद्धा त्याच्या मागावरती गेलेली असते. खूप उशीर झालेला असतो तरीसुद्धा सायली तिथे काही येत नाही. कारण सायलीच्या मोबाईलमधून मेसेज प्रियाने डिलीट केलेला असतो. सायलीला त्याबद्दल काही माहितीच नसतं. पण इथे आता प्रियाच्या एक गोष्ट लक्षात येते. तिला अर्जुनचं प्रेम हे खोटं वाटत असतं, पण तसं नसून अर्जुन हा खरोखर सायलीच्या किती प्रेमात आहे हे त्यावेळेला तिला कळलेलं असतं. कारण अर्जुन म्हणालेला असतो की सायली आय लव्ह यू आणि तो म्हणतो की मी माझ्या हृदयापासून म्हणजे खूपच डीपली तुझ्यावरती प्रेम करतो आणि ही गोष्ट मला तुला सांगायची आहे. तर इथे प्रियाला आता एक गोष्ट कळलेली असते की अर्जुनचं सायलीवरती खूप प्रेम आहे. पण जर सायलीचं अर्जुनवरती प्रेम असेल तर? कारण तिला हे सुद्धा कळलेलं असतं की अर्जुनने अजून सायलीला प्रपोज केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यात आधी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मला हे लवकरात लवकर सापडायला हवेत. म्हणजे सगळ्यांच्या समोर मी यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा खुलासा करेन आणि सायलीला घरातून हाकलून देईन, असा तिने प्लॅन केलेला असतो. पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तिच्या हाती काही लागत नसतात. कारण ते कुठे ठेवलेले आहेत हेच मुळात प्रियाला माहिती नसतं. तर इथे प्रिया आता दुसरा एक प्लॅन करते. अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्याची तिने जणू काही शपथच घेतलेली आहे. कारण तिला अर्जुनचा पैसा तर हवाच आहे, पण तिला अर्जुनबरोबर लग्नसुद्धा करायचं आहे. कारण अर्जुन तिला आवडतो, तिचं प्रेम आहे अर्जुनवरती आणि कुठल्याही परिस्थितीत तिला आता अर्जुनबरोबर राहायचं आहे, सायलीला त्याच्या आयुष्यातून बेदखल करून. त्यामुळे इथे ती तिची कटकारस्थानं काही थांबवतच नाही. तर इथे जेव्हा आता प्रियाला कळतं की अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे आणि तो तिला ऑफिशियली प्रपोज करायच्या आधी या दोघांना वेगळं करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये सगळ्यात आधी आता गैरसमज निर्माण करायला पाहिजे, असा प्रियाने प्लॅन केलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रिया सायलीवरती लक्ष ठेवून असते. तेव्हा सायली अर्जुनबरोबर आता बाहेर येते आणि म्हणते की सर, माझं एका ठिकाणी महत्त्वाचं काम आहे, त्याच्यामुळे मला जावं लागेल.
तेव्हा अर्जुनने तिला आता रस्त्याच्या मध्येच ड्रॉप केलेलं असतं. पण तरीसुद्धा अर्जुनला असं वाटत असतं की सायलीचं इथे मध्येच काय काम असेल. तेव्हा तरीसुद्धा तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. सायली आता एका ठिकाणी आनंदाने जात असते, कारण तिने अर्जुनसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. ती म्हणत असते की एका हॉटेलमध्ये मी छान असं टेबल बुक करेन आणि मग मी स्वतः अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगेन. त्यामुळे तिने अर्जुनसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. तर तेव्हा ती त्या ठिकाणी जाणार असते, ज्या ठिकाणी तिने अर्जुनला थांबवायला सांगितलेलं असतं. पण अर्जुनला माहिती नसतं की हॉटेलमध्ये नक्की सायली कशासाठी जाते. तर इथे प्रियाने एका मुलाला आता हाताशी धरलेलं असतं आणि ती म्हणते की ऐक, आता ती सायली ब समोरून येते, एक मुलगी येते, तुला फक्त तिथे जायचं आहे आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडची तुला इथे ॲक्टिंग करायची आहे. त्या मुलीला सरळ तू मिठी मार आणि म्हण की मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे म्हणून आणि अजूनही तुझं तिच्यावरतीच प्रेम आहे, अशी तू ॲक्टिंग कर जा. तो मुलगा आता खूप जास्त घाबरत असतो, पण जबरदस्तीने प्रियाने त्याला धमकावून पैसे देऊन ते काम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघत असतो. तो त्या ठिकाणी जात असताना सायली त्याच्या नजरेस पडते आणि तो म्हणतो की मिसेस सायली यांचं तर महत्त्वाचं काम होतं, मग त्या इथे हॉटेलच्या बाजूला काय करतायत, या रेस्टॉरंटमध्ये त्यांचं काय काम. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आणि तो मुलगा कोण आहे जो मिसेस सायली यांच्याजवळ आता बोलायला चालला आहे, असं अर्जुन म्हणत असतो. तर इथे प्रियाने आता खूपच जास्त घाणेरडा प्लॅन तयार केलेला असतो. तिला आता इथे सायलीच्या चारित्र्यावरती पुन्हा एकदा शिंतोडे उडवायचे असतात. म्हणजे सायलीचं कॅरेक्टर किती वाईट आहे हे अर्जुनला सांगायचं असतं आणि मग अर्जुन तिच्यावरती अविश्वास दाखवेल आणि तो कधीही त्याचं प्रेम तिच्याबरोबर कन्फेस करणार नाही, असं आता प्रियाला वाटत असतं. त्यामुळे अर्जुन आता सायलीपासून आपोआप बाजूला होईल असं तिने केलेलं असतं. पण इथे जेव्हा अर्जुन बघतो तर सायली त्या मुलाबरोबर बोलत असते. तो मुलगा तिला काहीतरी विचारत असतो. त्याचं उत्तर देत असताना सायली हसत असते आणि अर्जुन ते बघतो. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली इथे काय करतायत आणि हा मुलगा कोण आहे त्याच्याबरोबर सायली एवढा वेळ बोलतायत. तेव्हा अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन आता धावत पळत तिथे येतो आणि त्या मुलाला म्हणतो, तू कोण आहेस, हू आर यू, आणि तू इथे सायलीबरोबर का बोलतोयस. तेव्हा इथे अर्जुनला खूप राग येतो आणि त्या मुलाला तो मारतो. तेव्हा सायली म्हणत असते, सर तुम्ही हे काय करताय. तेव्हा अर्जुन विचारतो की हा मुलगा तुमच्याशी काय बोलत होता. तेव्हा सायली म्हणते की एका ठिकाणचा पत्ता विचारत होते. तेव्हा इथे अर्जुनचा गैरसमज झालेला असतो की नक्की हे दोघेजणं बोलतायत तरी काय. तेव्हा इथे आता सायलीचा गैरसमज झालेला असतो की अर्जुनने चुकीचा वागला, काही न विचारता मारायची सुरुवात केली. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीवरती रागवलेला असतो आणि तो लगेचच रागारागामध्ये तिथून निघतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात. तुमचं म्हणालात की बाहेर एक काम आहे आणि तुम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये काय करताय. तेव्हा सायलीला तर काय बोलावं काही कळत नाही, कारण अर्जुन रागवलेला असतो. तो लगेचच तिथून बाहेर पडतो. सायली म्हणत असते, अहो ऐका तरी, आणि तिचं लक्ष जातं तर गाडीच्या पाठीमागे तिला प्रिया दिसते. तेव्हा सायली तिच्याकडे बघते आणि म्हणते की ही प्रिया इथे काय करते, नक्कीच हिच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीवरती रागावून तिथून निघून गेलेला असतो. सायलीसुद्धा त्याच्या मागे मागे येते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तो कोण मुलगा होता, तुमची आणि त्याची ओळख होती का, मग तुम्ही त्याच्याकडे बघून एवढे हसत का होता आणि एवढा वेळ असं स्ट्रेंजर माणसांची बोलायचं नसतं, हे तुम्हाला माहिती नाही आहे का. हल्लीची माणसं कधी कधी चांगले वागतात पण नंतरला किती वाईट वागतात तुम्हाला माहिती नाही. बाहेर कशा कशा केसेस घडत आहेत, खूपच जास्त भयानक. तेव्हा असं कोणी अनोळखी असेल तर एवढा वेळ बोलायचं नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, सॉरी सर. तेव्हा अर्जुनला राग आलेला असतो. तो विचारत असतो, तुम्ही तिथे काय करत होता, कशाला गेला होतात तिथे. तेव्हा सायली म्हणत असते, कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी तिथे गेले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय सरप्राईज आहे. तेव्हा सायली म्हणते, ते आता तिथे गेल्यावरच कळलं असतं ना, तर तुम्हाला राग आला आणि तुम्ही लगेच इथे निघून आलात. मी तर फक्त अर्धवट तयारीच करायला सांगितली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे. तेव्हा सायली म्हणते, चला माझ्याबरोबर, तुमची इच्छा असेल तर. तेव्हा सायली अर्जुनला घेऊन आता त्या ठिकाणी येते. तिने छान असं एक टेबल बुक केलेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर सायली म्हणत असते की सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय सांगायचं आहे.
अर्जुनच्या मनामध्ये थोडासा राग असतो, कारण सायली दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर इतकं आपुलकेपणाने बोलते हे त्याला सहन झालेलं नसतं. तो खूप जास्त जेलस झालेला असतो, कारण इथे अर्जुनने अजूनही त्याच्या प्रेमाची कबुली सायलीला दिलेली नसते आणि त्याचाच इथे फायदा आता प्रिया घेणार असते. एका मुलाला तिथे पाठवून त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणार असते, पण त्याच्या आधीच इथे तो मुलगा सायलीला मिठी मारणार, तिला फसवणार त्याआधीच अर्जुनने त्याला चांगलाच मारलेला असतो. त्यामुळे इथे प्रियाचा प्लॅन आता फसलेला असतो, पण तरीसुद्धा तिला असं वाटत असतं की या दोघांमध्ये आता नक्की भांडण होणार. तर इथे आता सायलीने प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत अर्जुनला आता ऑफिशियली तिने स्वतःहून प्रपोज केलेलं असतं. ती आता अर्जुनला म्हणते की सर, मला आयुष्यभर तुमच्याबरोबर राहायचं आहे. म्हणजे मधुभाऊ जरी आता परत आले असले तरीसुद्धा मला त्यांच्याकडे परत जायचं नाही आहे. त्यांच्याकडे मला जायचं आहे, पण माहेरवाशीण म्हणून फक्त 2-3 दिवसांसाठी, ते जास्तीत जास्त 8 दिवसांसाठी. पण मला कायमचं त्यांच्याकडे आता जायचं नाही आहे, तुम्हाला सोडून आणि माझ्या कुटुंबाला सोडून. मला माझ्या नावाच्या पुढे फक्त अर्जुन सुभेदार हेच नाव हवं आहे आणि मला आयुष्यभर तुमची बायको म्हणूनच सगळीकडे मिरवायचं आहे. तेव्हा इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की सायलीला नक्की काय म्हणायचं आहे. सायली म्हणते की मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही, तुमच्याशिवाय मी काही खुश राहणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की याचा अर्थ. तेव्हा सायली म्हणते आता याचा अर्थ तुम्हाला पण माहिती हवं ना. तेव्हा सायली म्हणते की सर, माझं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे. मला नाही तुम्हाला सोडून जायचं आहे आता कुठेच. मला तुमच्याबरोबर तुमची बायको म्हणूनच राहायचं आहे. तुम्हाला चालेल का? तेव्हा इथे आता मधुभाऊ परत आले असले तरी आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं असलं तरीसुद्धा आपण नवरा बायको म्हणून आयुष्यभर एकत्र राहू शकतो ना. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढे आपलं नातं गेलेलं आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली, ही गोष्ट तर कधीपासूनच माझ्या मनामध्ये आहे, पण मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्याची वाट बघत होतो. कारण आपल्या याच्यामध्ये नियम केले होते की जोपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये आहोत तोपर्यंत आपण कुणीही चुकीचं वागायचं नाही आणि मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. नाहीतर मिसेस सायली, माझंसुद्धा तुमच्यावरती खूप खूप जास्त प्रेम आहे, असं अर्जुन आता कबूल करतो. म्हणजे इतकं की कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त मलासुद्धा तुम्हाला गमवायचं नाही आहे. मला भीती वाटत होती की मधुभाऊ परत आल्यानंतर तुम्ही मला सोडून जाताय की काय, आणि म्हणूनच मी मधुभाऊंची केस जर डिले झाली असती तर कदाचित मलासुद्धा माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगता येईल असा मी त्यावेळेला विचार केला होता. पण नंतरला मी माझी चूक सुधारली. तो विचार माझ्या मनामध्ये येण्याच्या आधीच मी तो काढून टाकला होता. पण मिसेस सायली, तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य आता इमॅजिन नाही करू शकत. मी माझ्या आयुष्यातला एक क्षणसुद्धा तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत. तेव्हा मी तुम्हाला त्या मुलाबरोबर बोलताना बघितलं तर मला खूप जास्त राग आला. मी तुम्हाला फक्त माझ्याबरोबर इमॅजिन करू शकतो, आणखीन दुसरं कुणाबरोबरच नाही. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा सायलीला सांगतो की माझं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे आणि मलासुद्धा आयुष्यभर बायको म्हणून तुम्हीच माझ्याबरोबर हवे आहात. तेव्हा इथे सायलीलासुद्धा खूप जास्त आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही घरातल्या सर्व लोकांना तर खूप आवडता, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेता. आणखीन एका मुलीमध्ये काय हवं? आपली बायको आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेते, आपली स्वतःची काळजी घेते, आपलं घर जोडून ठेवते. अशी बायको नशीबवान लोकांनाच मिळत असते आणि मला जर अशी बायको मिळाली आहे तर मी तिला माझ्यापासून दूर अजिबात जाऊ देणार नाही आहे. मिसेस सायली, तुम्ही माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा घटक बनला आहात. म्हणजे तुमच्याशिवाय माझं आयुष्य मला आता इमॅजिनच नाही करायचं आहे. माझ्या डॅडसाठी, माझ्या मॉमसाठी, माझ्या भावासाठी, बहिणीसाठी, पूर्णाजीसाठी, तर या घरातल्या सगळ्यांसाठीच तुम्ही किती काय काय करता. मग अशी मुलगी जी नशिबाने मला दिलेली आहे ती मी स्वतःहून माझ्यापासून दूर कसं काय करेन? असं कसं वाटलं तुम्हाला? मीच खरं तर तुम्हाला कधीपासून प्रपोज करायचा विचार करत होतो, पण मला भीती वाटत होती जर कदाचित तुमच्या मनात असं काय नसेल आणि जर तुम्ही माझी मैत्री सोडून पण मला निघून गेलात तर माझं काय होईल? मी पूर्णपणे तुटून जाईल, मी एकटा होईन, असं मला वाटत होतं. तेव्हा इथे सायलीला आता अर्जुनच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दलचं प्रेम हे दिसत असतं.
तेव्हा इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की सायलीचं आपल्यावरती किती प्रेम आहे. त्यामुळे दोघांनी ऑफिशियली एकमेकांना प्रपोज केलेलं असतं. आणि नंतरला इथे तो मुलगा जो इथे सायलीबरोबर बोलत असतो त्याला आणि प्रियाला अर्जुन सायली दोघेजण एकत्र बघतात. आणि तेव्हा त्या दोघांचं बोलणं आता अर्जुनने ऐकलेलं असतं. तेव्हा त्याला कळतं की इथे सायलीला आता सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी प्रियाने या मुलाचा वापर केला होता. तेव्हा सायली खूपच जास्त चिडते आणि जाऊन त्या प्रियाच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की तू अजूनही सुधारलेली नाही आहेस का? तू कितीही आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना प्रिया, तरी तुझ्याने ते शक्य होणार नाही. कारण आमची जी ही गाठ आहे ना, ती 7 जन्मासाठी बांधली गेली आहे आणि आता तर आम्ही दोघेजण कधीच वेगळे होणार नाही. असं म्हणत आता सायली प्रियाच्या कानाखाली देत त्या मुलाला धमकावते आणि म्हणते, आता जर काही कारणं काढून माझ्याबरोबर बोलायला आलास ना, तर पोलीस कंप्लेंट करेन. मग माझा नवरा तर वकील आहे, तुला कायमचं जेलमध्ये पाठवेल. अशी धमकी दोघांनाही आता सायलीने दिलेली असते आणि प्रियाचं आता घरी येणं हे कायमचं बंद केलेलं असतं.